पॉश ऍक्ट असं आपण ऐकलेलं खूप लोकांनी आहे. ते नेमकं काय आणि त्याची एक बेसिक डेफिनेशन काय असते? पॉश जसं त्याचं नाव आहे POSH, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्स्युअल हॅरेसमेंट ऍक्ट, हम्म. हा 2023ला जन्माला आला. त्याच्या मागे बरीच हिस्ट्री, ती आता आपण नको बघूया. पण हा मुळात असं आहे की ज्या बायका काम करतात, अर्थार्जन करतात. आता भारताची लोकसंख्या साधारण 150 कोटी, त्याच्यापैकी फक्त 70 कोटी बायका आहेत. त्याच्यापैकी फक्त 16 कोटी बायका अर्थार्जन करतात. हम्म. 16 पैकी 14 कोटी बायका अनऑर्गनाइज आहेत आणि 2 ते 2.5 कोटीच फक्त ऑर्गनाइज सेक्टरमध्ये आहेत. हम्म. त्याच्यामुळे हा ऍक्ट ऍप्लिकेबल, डायरेक्टली लगेच ऍप्लिकेबल होईल असं 2-2.5 कोटी बायकांसाठी आहे. आणि ज्या बायका कमवू इच्छितात, अर्थार्जन करू इच्छितात, त्यांना जी एक बेसिक सेफ्टी लागते की मी जिथे जाईन तिथे पुरुष काम करत असणार, तर मला लैंगिकतेच्या दृष्टीने मला सेफ, सुरक्षित वाटलं पाहिजे कामावर जायला. हम्म. तर ती जी काही सुरक्षितता आहे पूर्णपणे बाईच्या अँगलनी बघितलेली, तर त्याच्या सगळ्या प्रोव्हिजन्स या ऍक्टमध्ये आहेत. म्हणजे कोणाला अग्रीव्ड म्हणायचं, वर्कप्लेस कोणाला म्हणायचं, तक्रार कुठे करायची, त्याचं निवारण कसं करायचं, किती दिवसात करायचं, ते त्या त्या एम्प्लॉयरनी कुठे डिक्लेअर करायचं, आणि ते जर का झालं नाही तर काय काय शिक्षा आहेत, हे सगळं ज्या ऍक्टमध्ये येतं तो हा ऍक्ट आहे, पॉश. हम्म. आता सेक्शुअल हॅरेसमेंटची डेफिनेशन कशी केली गेली ऍक्ट मध्ये, किंवा ओव्हरऑल ही लिगली आपण सेक्शुअल हॅरेसमेंटची डेफिनेशन कशी करू शकतो? आता हॅरॅसमेंट म्हणजे त्रास, हा तर नॉर्मल शब्द आहे. हा फार हॅरॅस करतो, ती तशीच आहे वगैरे. सेक्स्युअलला जे सेक्स्युअल, लैंगिकतेच्या दिशेने जाणारं जे आहे ते सगळं सेक्स्युअल हॅरॅसमेंट. तर ह्या ऍक्टमध्ये मुख्य 4 असं म्हटलेलं आहे की काहीतरी प्रिफर ट्रीटमेंट मिळावी म्हणून केलेलं, कशावरनं तरी मुद्दाम डिप्राइव्ड केलं जाईल म्हणून केल्या गेलेल्या ऍक्ट, पोर्नोग्राफी, व्हेरी मच क्लिअर. आणि चौथं जे सर्वात माझं आवडतं आहे पॉइंट, तो म्हणजे एनी अनविलिंग ऍक्ट. ती हम्म. व्हर्बल असेल, लिखित असेल, ऍक्शननी असेल, छोटासा स्पर्श असेल, शेक हँड असेल, पॅटर्न बॅक असेल, काहीही जे मला अनविलिंग आहे, दॅट इज सेक्स्युअल हॅरेसमेंट, असं हम्म. त्याचं डेफिनेशन आहे. बरोबर. आणि याची मग आपण, म्हणजे या ज्यांच्यावरती हा अन्याय होतोय असं जे वाटते अग्रीड. स्त्रियांना, तर तिथे कंप्लेंट करायची मग प्रोसेस काय आहे ते? कंप्लेंट करायची प्रोसेस अशी आहे की मी माझ्या इमिजिएट बॉसला करू शकते, हम्म. कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये कुठेही असो. किंवा यांची जी कमिटी असते, ICC, इंटरनल कंप्लेंट कमिटी, त्या ऑर्गनायझेशनची, त्यांच्याकडे करू शकते. किंवा त्या ऑर्गनायझेशनचा जो टॉपमोस्ट हेड आहे त्याला करू शकते, कुठेही करू शकते. राईट. आणि जर का मला भीती वाटत असेल तर मी माझ्या मित्रमैत्रिणीला सांगून तो माझ्या वतीने करू शकतो, सह्या शिक्के सगळं माझं. पण मला जाऊन सांगायला भीती वाटते, तर मी सांगते की संगीताच्या वतीने मी सांगते, असं हम्म. पण करता येतं. वर्कप्लेसचं डेफिनेशन काय आहे? आपल्या डोक्यात जे येतं की जिथे काम करतात तिथे, म्हणजे हम्म. असं एक इमॅजिन असं होतं की एक जागा आहे, तिथे काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे किंवा इन्स्टिट्यूट्स आहेत जिथे IT ची लोक काम करतायत किंवा केबिन्समध्ये बसून. पण हे वर्क प्लेस म्हणजे कुठल्याही पद्धतीने ज्या ठिकाणी काम होतं ती जागा म्हणजे वर्क प्लेस. आता वर्क फ्रॉम होम असेल तर मी घरी बसून लॅपटॉपवर काम करते, तर लॅपटॉप इज माय वर्क प्लेस, घर नाही. हम्म. कारण मी लॅपटॉपवर काम करते. मी समजा कॉल सेंटरला असेल, BPOला असेल, तर मी फोन आहे, तर फोन इज माय वर्क प्लेस. जर का मी खऱ्या खऱ्या एखाद्या केबिनमध्ये, एखाद्या मोठ्या हॉलमध्ये बसून करते, तर तो अख्खा हॉल इज अ वर्क प्लेस. हम्म. म्हणजे मला दिसत पण नाहीये, 100 फुटाचा हॉल आहे, तिकडनं कोणतरी शिट्टी मारली आणि तिकडून डोळा मारला, तर तो माझ्याकडे बघून असेल तर मी म्हणणार की नाही, इट इज ऑल्सो वर्क प्लेस. हम्म. ट्रॅव्हलिंगमध्ये पण जर का कंपनीने प्रोव्हाइड केलेली ट्रान्सपोर्टेशन अरेंजमेंट असेल, तर ते सगळं ट्रान्सपोर्टेशन इज ऑल्सो वर्क प्लेस. म्हणजे ह्या वर्कप्लेस मध्ये जर हॅरासमेंट झाली तर ती, फ्लेक्सिबल झाली. सेक्शुअल हॅरासमेंट जर झाली तर ती पॉश पॉशच्या अंडर कंप्लेंट रजिस्टर होऊ रजिस्टर शकते. होऊ शकते. बरोबर. पॉश कंप्लायंट कंपनीज असं आपण बऱ्याचदा ऐकतो की ही कंप्लायन्स यांचा नाहीये किंवा आहे. तर असं हे मॅन्डेटरी आहे का गव्हर्नमेंटनी केलेलं की पॉश कंप्लायंट कंपनी असली पाहिजे, आणि त्याचे क्रायटेरियाज काय आहेत? अगदीच मॅन्डेटरीच आहे ते, आणि ते इम्प्लिमेंट करायलाच पाहिजे सगळ्या कंपन्यांनी, दोन्ही अर्थांनी. एक तर बाई म्हणून मला तिथे जाणं सेफ वाटलं तर तुम्ही म्हणू शकता की आमची पॉश कंप्लायंट आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे इंटेलिजंट बायकांचं किंवा तुम्हाला रिक्वायर्ड रिसोर्सेस फिमेल ते तुम्हाला मिळू शकतात. हा कंपनीचा फायदा आहे. दुसरं, बायकांनाही तिथे त्यांनी बघितलं की आहे, तर त्यांना जायला सेफ वाटेल, त्यांचं पण अर्थार्जन वाढेल आणि आणखी आणखी त्या गट गोळा करतील.
आणि हम्म. तिकडे जास्त लोक जाऊ शकतील, त्यांना मिळेल. दुसरा काय तुझा प्रश्न होता? की हे इम्प्लिमेंटेशन कंपनीजने कसं कसं करायचं? करावं? तर कंपनीजमध्ये वेगवेगळ्या पॉलिसी असतात. तर ह्याचं पॉशचं इम्प्लिमेंटेशनमध्ये 4च गोष्टी आहेत. एक तर पॉशची पॉलिसी असायला हवी. त्याचं प्रोसिजर असायला हवं, की पॉलिसी आहे ती प्रत्यक्षात कशी रन करायची. हम्म. कंप्लेंट आल्यानंतर कोणी कोणाकडे करायचं वगैरे हे प्रोसिजर झालं. तिसरं असं आहे, की आयसीसी कमिटी, इंटरनल कंप्लेंट कमिटी स्थापन करायची. आणि चौथं जे काही फायनान्शियल इयरमध्ये घडेल वर्षभरामध्ये, त्याचं सगळं रिपोर्टिंग त्या कंपनीच्या किंवा ऑर्गनायझेशनच्या अॅन्युअल रिपोर्टमध्ये छापायचं. हम्म. आणि 5वं, अवेअरनेस ट्रेनिंग वर्षात किमान एकदा, अलिखित 2दा सगळ्यांची घ्यायची. म्हणजे त्याच्यामध्ये अवेअरनेस ट्रेनिंग काम करणाऱ्यांचं, जे मालक असतील, जे चालवणारे असतील, मॅनेजमेंट, त्यांना ते कसं चालतंय हे मॉनिटर करण्याचं. आणि आयसीसी कमिटीच्या मेंबरना आता लेटेस्ट अपडेट काय आहेत, लीगलमध्ये किंवा घटना काय घडल्या, त्याच्याने त्यांनी कसं काम करावं त्याचं, ही सगळी ट्रेनिंग त्याच्यात येतात. हे सगळं झालं तर आपण पॉश कंप्लायंट आहोत असं म्हणू शकतो. सो आता एक पर्सेंटेज वाईज किती कंपनीज पॉश कंप्लायंट आहेत आणि किती राहिल्या आहेत, असा काही ऑफिशियल डेटा आहे का? ऑफिशियल जो काही बघितला होता, अगदी लेटेस्ट नाही बघितला मी, पण 2-2.5 लाख आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यापैकी 60-70 हजारच पॉश कंप्लायंट आहेत असं त्यांनी डिक्लेअर केलं. हम्म. म्हणजे त्याच्यातही शंकेला थोडा वाव आहे, की ते म्हणतायत म्हणजे नक्की काय आहे, आणि हम्म. उरलेल्यांनी तर केलेलंच नाही. त्याच्यामध्ये बऱ्याच कंपन्यांचं असं म्हणणं आहे, की आमच्याकडे काम करणारे स्त्री पुरुष इतके छान आहेत, इतके एकमेकांचे दोस्त आहेत, तर शक्यच नाही आमच्याकडे घडणं. असं जे आपलं भारतामध्येच आहे ना, की आमच्याकडे असं शक्यच नाही होणं. हम्म. त्या ह्याच्यात अडकल्यामुळे तसं होतं आणि मग आता आपण ऐकतो तशा मोठ्या मोठ्या केसेस घडू शकतात. बरोबर. आणि आता समजा माझी कंपनी आहे आणि मी पॉश कंप्लायन्स केलेला नाहीये, तर याचा मला काय तोटा आहे किंवा मला त्याच्यावरती काय पेनल्टी असते का? हो ना, पॉश कंप्लायंट नसण्याबद्दल तर लायसन्सच जप्त होऊ शकतं, पण त्याच्यात छोट्या छोट्या पण पेनल्टी आहेत. ओके. की कमिटी स्थापन केली नाही 50,000, इन्क्वायरी वेळेत केली नाही 50,000, अॅन्युअल रिपोर्टमध्ये केलं नाही 50,000, हे परत नेक्स्ट इयरला रिपिटेटिव्ह झालं तर 1,00,000, आणि फ्रिक्वेंट झालं तर लायसन्स रद्द. आणि फ्रिक्वेंटचं डेफिनेशन नाही. हम्म. त्याच्यामुळे लायसन्स जप्त होण्यापर्यंत हे सहज जाऊ शकतं. कळेकळेपर्यंत 2-3 वर्ष होतात आणि मग ते जातं. त्याच्यामुळे ज्या आत्ता नव्याने स्टार्टअप करतायत, त्यांनी 10 पेक्षा जास्त लोक आहेत, त्यांनी हे सगळं करून टाकायलाच हवं. जे जुन्या कंपन्या आहेत वर्षानुवर्ष, ते सगळ्या पॉलिसी रिवाईव्ह करतात, वर्षाचं बजेट असतं, रिव्ह्यू मीटिंग असतात, त्याच्यामध्ये हे करून कंप्लायंट व्हायलाच हवं. याच्यात अवेअरनेसचं किती इम्पॅक्ट आहे कंप्लेंट रेकॉर्ड होण्यामध्ये? त्याच्यात काही ग्रोथ दिसलीये का? अगदी अगदीच. म्हणजे सेक्स्युअल हॅरेसमेंट हा विषय फक्त खूप मोठ्या सिरियस गुन्ह्यांसाठी हा वापरला जात होता आतापर्यंत. सीपीसी, सीआरपीसी, आयपीसी, मेन जे आपले ऍक्ट आहेत, क्रिमिनल ऍक्ट, त्याच्यामध्ये म्हणजे बलात्कार वगैरे झालं तरच तो वापरला जात होता. त्याच्यामुळे मला इतके, म्हणजे मला तो रोज काहीतरी घाणेरडे मेसेज पाठवतो आहे, हम्म. किंवा रोज लिफ्टमध्ये बरोबर नेमका माझ्या वेळेला येतो आणि मला चिकटून उभा राहतो, आणि असं वर्षानुवर्ष चालू आहे. तर हे जे बाई म्हणून मला अनकम्फर्टेबल होतं, मला पहिली 25 अर्धा तास त्याच्यात जातो, की काय रोजची कटकट आहे आणि मी काय करू. तर ह्याच्यासाठी हा नक्की वाढलेला आहे. आणि तुम्हाला की अवेअरनेस, तर जिथे जिथे हे कळतं आहे, आता शी पोर्टलवर पण आहे, गव्हर्नमेंट पण खूप त्याच्यावर काम करतंय, पोचवतंय मॅक्सिमम, की हे आहे. म्हणजे आता तू सुरुवातीला म्हणालास की पॉश हे आता ऐकायला यायला लागलंय. तर त्याच्यामुळे अवेअरनेस एवढा झालाय की आपण कंप्लेंट करू शकतो. हम्म. हा एक फील किंवा हा एक सोलेस आलाय, की वाटलं तर मी करू शकते. करीन का नाही मला माहिती नाही. हम्म. आणि एम्प्लॉयरला किंवा मालकांना पण असं झालंय, की काहीतरी आलंय बरं का पॉश बिश, ते बघा जरा, आपल्याला नाही पाहिजे असं काय, ते हम्म. करून टाका. हे बरोबर. दोन्ही अर्थांनी ते झालेलं आहे. हा अवेअरनेस नक्की आलाय. मगाशी तू म्हणलीस की एक आयसीसी म्हणजे इंटरनल कंप्लेंट कमिटी आहे. तर या पण बऱ्याच कंपन्यांमध्ये म्हणजे 70% ऑलमोस्ट कंपनीजमध्ये ह्या एस्टॅब्लिश नाहीयेत. तर याचं स्ट्रक्चर कसं असतं आणि ते इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी तुझ्यासारख्या कन्सल्टंट्सची कशी मदत होते? आता आयसीसी कमिटीचं लॉ असं म्हणतो, पॉश ऍक्ट असं म्हणतो, की त्याच्यामध्ये जी चीफ असते, चेअरपर्सन म्हणा, त्याला नाव तुम्ही काही द्या, तर ती बाईच पाहिजे आणि ती त्या ऑर्गनायझेशनमध्ये उच्च पदस्थ असणारी बाई पाहिजे. हम्म. उच्च पदस्थ 2 कारणांनी, की एक, तिच्या हातात काहीतरी सत्ता आहे, डिसिजन मेकिंग पॉवर आहे,
आणि दुसरं तिने अनेक वर्ष काम केलेलं आहे आयदर त्या कंपनीत किंवा त्या सेगमेंटमध्ये फील्डमध्ये. हम्म. त्याच्यामुळे ती चीफ पाहिजे. नंतर कमीत कमी एक बाहेरचं एनजीओ मध्ये काम करणारी पाहिजे की जिला बाहेरचा अवेअरनेस आहे, बाई ह्या ऍस्पेक्ट बद्दल, फेमिनिझमचा अँगल आहे, ऍक्च्युअल कामाचा अनुभव आहे, की जो डायरेक्ट फील्डशी संदर्भात नाही तर बायकांशी रिलेटेड कामाशी संबंधित आहे. हम्म. आणि उरलेले जे आहेत ते इंटरनल किंवा एक्सटर्नल तुम्ही घेऊ शकता. पण टोटल कमिटीपैकी 50% ह्या बायकाच पाहिजेत, हे हम्म. कंपल्सरी आहे. हम्म. तर आता ह्याच्यामध्ये कन्सल्टंट किंवा मी काय करू शकते, तर हे जे स्ट्रक्चर आहे, म्हणजे मी मगाशी म्हटलं त्या 5 गोष्टी, की पॉशची पॉलिसी आहे का, आयसीसी कमिटी फॉर्म आहे का, त्यांचं रेग्युलर ट्रेनिंग होतं आहे का, अॅन्युअल रिपोर्टमध्ये ते आहे का, हे जे सगळ्या गोष्टी ह्या मी सगळ्या सेट करून देऊ शकते, की तुमची पॉलिसी असेल तर ते मी तपासून देईन की योग्य आहे ना, आत्ताच्या प्रोव्हिजन्स ऑफ ऍक्टला हँड इन हँड अलाइन आहे ना. नंतर आयसीसी कमिटी मेंबरचे क्वालिफिकेशन्स काय आहेत, त्यांचे अनुभव काय आहेत, की नाही आमच्या खूप जुन्या आहेत कंपनीत म्हणून त्यांना घेतलंय, हम्म. तर ते चालतं का नाही, ते त्या कंपनीच्या साईजनुसार ठरेल. बरोबर. एखादी मोठी आयटी कंपनी असेल तर ह्या कमिट्यांमध्ये अशिक्षित सदस्य चालणार नाही, कारण तुमचं डिलिंगच एज्युकेटेड माणसांशी आहे. बरोबर. पण हेच अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये असेल तर ती चालेल. ती मोलकरीण संघटनेची अध्यक्ष होती 15 वर्ष, तर ती चालेल, ती इलिटरेट असेल तरी चालेल. तर हम्म. त्या सेगमेंटला पॅरलल अलाइन असणारे कमिटीचे मेंबर्स आहेत ना, त्यांचं ट्रेनिंग झालं ना, की कशी हाताळायची इन्क्वायरी, कारण हा एकच ऍक्ट असा आहे की त्याच्यात टाइम लिमिट आहे सगळ्याला. तर ते कसं पाळायचं असतं, अवेअरनेस ट्रेनिंग कोणाला कसं द्यायचं असतं, हे सगळं ॲज अ कन्सल्टंट मी करून देऊ शकते. हम्म. जर का पॉश कंप्लायंट कंपनी असेल तर एक कॉन्फिडन्स येऊ शकतो की ठीक आहे बाबा, आपण इथे नोकरीचा चान्स मिळतोय तर करूया. पण काही रेड फ्लॅग्स आयडेंटिफाईड असे आहेत का की जिथे एच आर कडनं एस्पेशली टाळमटाळ होते टू रिव्हील अबाउट द पॉलिसी? तर असे काही रेड फ्लॅग सांगू शकशील का तू? हा, म्हणजे ते तर खरंच सोपे साधे प्रश्न विचारले तरी चालतील, की तुमचा गेल्या वर्षीचा अॅन्युअल रिपोर्ट मला द्या. हम्म. कारण तो छापणं पण कंपल्सरी आहे, किमान 10 कॉपी. तर ते देऊच शकतात आणि त्याच्यामध्ये स्वतंत्र पार्ट असणं पण कंपल्सरी आहे. पॉश इम्प्लिमेंटेशन ऑफ पॉश ऍक्ट असं एक एक पॅरेग्राफ, एक ओळ काहीतरी असणं कंपल्सरी आहे. तर तो ते विचारू शकतात. तुमच्या आयसीसी कमिटीचे मेंबर कोण आहेत आणि त्यांची नावं आणि फोन नंबर मला द्या, असं विचारू शकतात. ते मॅन्डेटरी आहे सगळ्यांना सांगणं, नोकरीसाठी अप्लाय करण्यापूर्वी सुद्धा. हम्म. ते साईटवर पण असणं मॅन्डेटरी आहे. ते दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट असं विचारू शकता तुम्ही, की आतापर्यंत पॉशच्या अंडर कंप्लेंट आल्या का? कोणी नाहीच सांगणार आहे. हम्म. पण तो विचारणाऱ्याला माहिती आहे हे समोरच्याला कळतं. ही बरोबर. येण्याआधीच ही बाई विचारते पॉश आणि आमच्याकडे मागते, तर ते एम्प्लॉयर म्हणेल की चालू लाग, आम्हाला असल्या नकोच आहेत भोचक. पण तिथेच ते कळतं की आहे का नाही, आणि असेल तर ते म्हणतील की हे घे सगळं आहे, बस तिथे कोपऱ्यात वाच, आम्हाला आमची कामं करू दे. हम्म. दोन्ही अर्थाने आहे आणि ती खरं ओनरला प्राऊड आहे की आम्ही सगळं कंप्लायंट आहोत. आणि हा ऍस्पेक्ट असा आहे की जो अजिबात फायनान्सशी डायरेक्ट रिलेटेड नाहीये. हम्म. त्याच्यासाठी आम्ही फायनान्स तर आमचे तगडेच आहेत, आमचं इतके आहे शेअरची व्हॅल्यू, पण हे पण करतो हे जास्त चांगली गोष्ट आहे. आणि विचारायला मुलींनी, कारण खूप गावातून शहरात येणाऱ्या मुली जेव्हा नोकरीला लागतात तेव्हा त्यांच्या घरच्यांना पण हा प्रॉब्लेम असतो की सोडायचं का नाही, विशेषतः जेव्हा शिफ्ट असतात, एक्सटेंडेड अवर्स असतात, ड्युटी अवर्स असतात, पोचवाण्याची सोय असते किंवा नसते. तर हे सगळे ऍस्पेक्ट बघताना घरच्यांना, बाईला किंवा बाबांना सांगितलं की नाही असं बायकांना काही झालं ना तर तिकडे आहे बरं का, कमिटी आहे, त्याच्यात ती आमची जी एमडी आहे ना तीच बॉस आहे, काही होणार नाही, घाबरू नको, काही मी बघून आली आहे सगळं, हे पण हम्म. त्यांना सांगता येईल. म्हणजे तो एक कॉन्फिडन्स पण कंपनीज देऊ शकतात फिमेल एम्प्लॉईजना, अगदीच. जो देणं गरजेचं आहे. म्हणजे ह्याच्यात काही अ, ह्याच्यात खरं गव्हर्नमेंटचा रोल नसला पाहिजे, इतकं नॅचरल आहे ते. पण तेच आहे ना, की गव्हर्नमेंटला सगळ्यात पडायला लागतं आणि गव्हर्नमेंट पडलं की आणखी ते रिबेल करून किंवा कसं तरी उरकलं जातं. खरं हे हम्म. सहज होणारी आणि होऊ शकतं असं नाहीये. म्हणजे आपल्याकडे काही सगळ्याच ऑर्गनायझेशनमध्ये पॉशच्या कंप्लेंट येतील असं नाही. बरोबर. पण म्हणजे उलट लगेच करून टाकायचं की आम्हाला खात्रीच आहे, काय आहे त्याच्यात. हार्डली आठवड्याभरात सगळा कंप्लायन्स होऊ शकतो. नीट नेटका सुद्धा डिस्कशन करून सुद्धा. हम्म. तर ते करावं, डिक्लेअर करावं, सेलिब्रेट करावं, इव्हेंट करावा त्याचा, की आज आमचं पॉश, वी आर पॉश कंप्लायंट सेलिब्रेट, असं हम्म. सुद्धा करायला हरकत नाही. तर मग ते हम्म. सगळ्यांना पोचेल आणि मग त्यांनी केलं, मग आपण कशाला कमी, आपण त्याच्या आणखी डबल करू सेलिब्रेट, सगळीकडे होईल ते. बरोबर. आता पॉश ट्रेनिंग हा जो मुद्दा आहे की जे दरवर्षी व्हायला पाहिजे, तर या ट्रेनिंगचं स्ट्रक्चर कसं असतं? ते स्पेसिफिकली फक्त फिमेल्ससाठी असतं का किंवा फक्त मेल एम्प्लॉईजसाठी असतं?
त्याचं थोडंसं विस्तृतपणे सांग. म्हणजे ट्रेनिंग असं आहे की त्याच्यामध्ये अवेअरनेस ट्रेनिंग जे आहे ते सगळ्यांना लागतं. म्हणजे सेगमेंट अशी आहेत की काम करणारा, काम करवून घेणारा, ओके. मालक आणि आयसीसी कमिटी हे 4 ॲस्पेक्ट आहेत. आयसीसी कमिटीमध्ये काही बाहेरचे काही आतले असतात. मालक हे मालकच असतात फक्त. त्याच्यात काही इफ्स अँड बट्स नसतात. ते ओनर्स. काम करवून घेणारे मग ते सुपरवायझर असतील किंवा जे कोणी असतील ते. त्याच्यातही हायरार्की आहे. मग त्याला आपण मिडल मॅनेजमेंट म्हणू. जे काम करवून घेतात आणि त्यांच्याकडे तक्रारी सगळ्या प्रकारच्या येतात. आणि जे सगळे मोठं लार्ज स्केल जो पसरलेला आहे तो की त्यांच्यावर कदाचित काही होण्याची शक्यता असते. या सगळ्यांना त्या त्या रोलप्रमाणे ट्रेनिंग द्यायला लागतं की बरोबर. मी जर का वर्कर आहे तर मला कळलं पाहिजे की नाही तो सुपरवायझर माझ्या खांद्यावर हात ठेवून नाही मला सांगू शकत असं मशीन फिरव. हम्म. ह्याची गरज नाहीये. हे मी करू शकते बरं का तक्रार माझ्या साहेबाकडे. कारण तो चांगला आहे मला माहितीये कारण तो रोज फ्लोअरवर नसतोच. तो म्हणतो किती तुझे तुकडे झाले 10 झाले गुड शाबास जा. हे त्यांना द्यायला पाहिजे की यू कॅन. जे मॉनिटरिंग करत असतात त्यांना असं ट्रेनिंग द्यायला पाहिजे की तुमचा इतका वचक किंवा धाक किंवा जरब किंवा एक पॉझिटिव्ह पाहिजे की नाही या साहेबांना नाही चालणार आहे असं. जिथे हम्म. पुरुष बॉस आहे तिथे किंवा बाई असेल बॉस तरी मी बाई आहे माझा बॉस बाई आहे तर मला वाटलं पाहिजे की हिला नक्की कळेल मी हम्म. तक्रार करू शकते. तो जो मिडल मॅनेजमेंटचा जो कप्पा आहे त्यांनी कॉन्फिडन्स दिला पाहिजे खालच्यांना की इथे काही मी खपवून घेणार नाही तुम्ही जरूर तक्रार करा आपण सोडवू ती. त्याच्यानंतर येतात मालक. तर मालकांना सांगायला पाहिजे तुमच्याकडे एवढे स्त्री पुरुष काम करतात तुम्हाला एक अनरेस्ट व्हायला नको असेल कुठल्याही ह्युमन रिसोर्सेसमध्ये कोहेसिव्हनेस पाहिजे असेल तर तुमचं प्रोडक्शन प्रॉफिटेबिलिटी वाढेल. तर त्याच्यासाठी जिथे स्त्री पुरुष एकत्र काम करतात तिथे हे अतिशय आवश्यक आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते करा. हा त्यांना अवेअरनेस आणि आयसीसी कमिटीला मेंबर्सना कुठून तुम्ही यायला पाहिजे, तुमचं बॅकग्राऊंड काय पाहिजे, तुम्ही काय शिकायला पाहिजे, काय वाचायला पाहिजे, इन्क्वायरी कशी हँडल करायला पाहिजे, हम्म. टाइम लिमिट कसं पाळायला पाहिजे, डॉक्युमेंटेशन काय पाहिजे, हे सगळं. हे विविध प्रकारची अवेअरनेस ट्रेनिंग आहेत आणि ती वारंवार द्यायला पाहिजे. हम्म. पण त्याचे तुम्ही बाकीही करू शकता. तुम्ही पोस्टर लावू शकता, तुम्ही काही स्पर्धा घेऊ शकता छोट्या. केस लॉज असतील तर ते तुम्ही सर्क्युलेट करू शकता. खूप काही आहे ट्रेनिंगमध्ये करण्यासारखं. आता एखादी कंप्लेंट जर का लॉन्च झाली असं आपण म्हणू की एक हं, कंपनी आहे जी पॉश कंप्लायंट आहे, तिथे एका फिमेल एम्प्लॉईनी कंप्लेंट रेज केली हं, आणि ती टेक्निकली ती आयसीसी कडे आलेली आहे. हं. तर आता ह्याच्या पुढे एक्झॅक्टली काय काय स्टेप्स घडतात? म्हणजे मी समजा बाई आहे आणि मला मला कंप्लेंट करायची काहीतरी माझ्या मनाविरुद्ध घडलंय. तर ते करायला 90 दिवस असतात. शेवटचा इन्सिडेंट घडल्यापासून 90 दिवस हा पिरियड दिलाय. ओके. 91व्या दिवशी ती येऊ शकत नाही टेक्निकली. तेही दिवस असे दिलेत, की मी घाबरले, मग काय करू कळलं नाही वगैरे, वगैरे. तर ते तुमच्याकडे अवेअरनेस असेल तर ती या दिवसाच्या आत नक्कीच कंप्लेंट करते. त्याच्यानंतर इन्क्वायरी लगेच 7 दिवसात इन्क्वायरी सुरू करायला लागते. मॅनेजमेंटला तो स्कोप नाहीये, सावकाश करू, वेळ नाहीये, बोर्ड मीटिंग आहेत. आमचे सगळेजण फॉरेनला गेले ते काही एक्सक्यूज तिथे चालत नाही. हम्म. इन्क्वायरी 7 दिवसात सुरू करायची. त्याच्यानंतर परत 90 दिवसामध्ये ती सगळी इन्क्वायरी पूर्ण होऊन रिपोर्ट द्यायला पाहिजे मॅनेजमेंटला. मॅनेजमेंटकडे रिपोर्ट आला की पुढच्या 60 दिवसामध्ये त्याने त्याचं काम पूर्ण करायला पाहिजे. मॅनेजमेंटनी काम पूर्ण करायचं म्हणजे काय करायचं वॉर्निंग देण्यापासून डिसमिसल पर्यंत हम्म. काहीही निर्णय घेऊ शकते. फार गंभीर असेल तर एफ-आय-आर किंवा इतर कायद्याची पण मदत घेऊ शकते मॅनेजमेंटवर आणि ॲग्रीव्ड जी बाई असेल ती पण. हा सगळा एकूण त्याचा प्रोसेस आहे. कंप्लेंट लॉन्च टू कंप्लेंट क्लोज आणि हम्म. मग आय-आरमध्ये आय-आर नाही ॲन्युअल रिपोर्टमध्ये ते द्यायला लागतं. तर लगेच टेक्स्ट त्यांनी देऊन टाकावं. जो ॲन्युअल बरोबर. रिपोर्ट फायनल होईल तेव्हा त्याच्यात ते छापून येईल. बरोबर. मगाशी तू एक शी बॉक्सचा उल्लेख केलास. हं, तर हं. सेक्शुअल हॅरॅसमेंट इलेक्ट्रॉनिक बॉक्स अशी बरोबर. गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, हां, ड्रिव्हन हां. बाय गव्हर्नमेंट. ही फार छान आहे. हां, हा. सॉरी तू काय म्हणत होता? नाही तर त्याविषयीच ऐकायचं होतं की त्याच्यात नेमकं काय 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 गोष्टी आहेत, ते इतर आत्ता जे आपल्या एपिसोड ऐकतात त्यांनी जाऊन पाहणं किती हो, अगदी, इम्पॉर्टंट आहे. अगदी. सगळ्यांनी म्हणजे काम करणाऱ्यांनी आता आपण जे 4 सेगमेंट बघितले, त्या सगळ्यांनी ती जायला पाहिजे. गव्हर्नमेंटची फार उत्तम ती आहे. त्याच्यामध्ये केसेस आहेत, रिसोर्स पर्सन आहे, अवेअरनेस ट्रेनिंगचं मटेरियल आहे आणि त्यांनी एक्झॅक्ट सरकारला काय म्हणायचंय ते नक्की कळतं हम्म. आणि त्याच्यात जे काम करणारे आहेत, माझ्यासारखे कन्सल्टंट असतील, ट्रेनर्स असतील किंवा मालक असतील, काम करणारे असतील आणि बायकांनी तर ती जरूर बघावी. सर्व स्तरातल्या बायकांनी, की काय सरकार करतं आहे, ते किती उत्तम आहे, किती आवश्यक आहे, सहज आहे, तर ते त्यांनी नक्की कळतं. ते फारच छान आहे म्हणजे ते हम्म. सगळ्यांनीच बघायला पाहिजे. आता पॉश कम्प्लायन्स साठी एक क्रायटेरिया मगाशी
तू सांगितलास की 10 पेक्षा जास्त हं, एम्प्लॉईज असलेल्या कंपन्यांमध्ये हे इम्प्लिमेंटेशन होऊ शकतं. हं. तर आता बरेचसे स्टार्टअप्स आहेत किंवा फ्रीलान्स ग्रुप्स असतात. अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये महिला खूपच आहे. काम करतात. हाऊस हेल्प म्हण, कामवाल्या बायका, मोलकरणी. तर यांच्यासाठी जर का अशी सेक्शुअल हॅरॅसमेंट होत असेल वर्क प्लेसला अर्थातच, तर तिथे मग काय करू शकतात या स्त्रिया? नाही, हे जे अख्खं अनऑर्गनाइज सेक्टर आहे, इथे आपण जसं आयसीसी हे सगळं आपण ऑर्गनाइज सेक्टरचं जसं बघितलं, तसं अनऑर्गनाइज सेक्टरचं सरकार दरबार जे काही असेल, म्हणजे ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका, त्या लेवलला त्या कमिट्या आहेत. अच्छा. आणि त्याचा जो चीफ असेल तो त्याचा इकडचा पॉश कमिटीचा पण चीफ असतो. बर. आणि तिथे या बायका कंप्लेंट करू शकतात. जर का लिहिता वाचता येत नसेल, तर त्या ऑफिसमध्ये एक स्पेशल माणूस फक्त कंप्लेंट लिहून घेण्यासाठी असतो. हम्म. तो वाचून दाखवतो आणि मग त्याच्यावर आपण अंगठा करू शकतो. बाकी सगळी प्रोसिजर हीच आहे. इतक्या दिवसात हे, तितक्या दिवसात ते. फक्त त्याच्यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरी जे आहेत त्यांचं रिप्रेझेंटेशन पण मॅन्डेटरी ठेवलंय हम्म. त्या कमिट्यांमध्ये. इथे आपल्याकडे ते मॅन्डेटरी नाहीये. हम्म. तेवढा अच्छा. एक थोडा फरक आहे. पण तिथेही कंप्लेंट करूच शकतात आणि उलट असा आतापर्यंतचा असा अनुभव आहे की तिकडे कंप्लेंट होतात. अच्छा. हा, मी तोच विचारणार होतो की कंप्लेंटचा काही पर्सेंटेज वाईज असं काही दिसलंय का की अमुक एक सेक्टर मध्ये जास्त कंप्लेंट रेकॉर्ड होत आहेत, तिथे सेक्शुअल हॅरॅसमेंट जास्त होते असं म्हणणं चुकीचं आहे, कारण होत असेल पण रिपोर्ट नसेल होत. तर असा काही डेटा आहे का ओव्हरऑल? जिथे म्हणजे माझ्याकडे आत्ता स्टॅटिस्टिक्स नाहीये, पण जे इतक्या ठिकाणी जाते, बोलते किंवा बोलवतात, तर तिथे असं आहे की जिथे सुशिक्षित आणि ईमेलवर अवेलेबल आहे, तिथे कंप्लेंट होतात ॲटलीस्ट, हम्म. होतात रजिस्टर. अच्छा. आणि अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये होतातच. कारण ती एक बाई, कारण ते जवळ बसलेल्या असतात. त्यांचं वर्कप्लेस फिजिकल असतं, डिस्टंट नसतं. बरोबर. आणि तो जो एक माणूस छळतो, तो आज मला उद्या तुला छळलेलंच असतं. असं नाही बरोबर. की एकाच बाईला तो टार्गेट करतोय. जनरली 2-4 असे असतात. त्याच्यामुळे त्या कधीतरी एक होतात. पूर्वी त्या त्याला मारायच्या किंवा असं काहीतरी करायच्या. आता त्यांना हे फारच छान मिळालेलं आहे, की आता तुझी कंप्लेंट करतो. त्याला जरा सिव्हिलाइज लुक आल्यामुळे त्या करतात. पण तेही प्रमाण कमी जास्त म्हणशील तर ते दोन्हीकडे प्रमाण कमीच आहे. हम्म. पण ह्या करायला लागल्या. हे महत्वाचं आहे जास्त, की बाईची जाते, बायकांना असं सहनच करायला लागतं. काय करणार? असं जे होतं ते अगदी निर्विवादपणे ते कमी झाले. कंप्लेंट व्हायला लागलेले आहे. हम्म. सोशल शेमिंग हा जो भाग आहे, जर एखादा पुरुष या सगळ्या कंप्लेंट आणि ह्याच्यामध्ये दोषी ठरला, तर त्याला शिक्षा नेमकी काय होते? कारण आता फॉर जसं आपण म्हणलं की पॉश एनेबल झालो, आपण सेलिब्रेट केलं, तसं जर का एखादा पुरुष जर अक्युज्ड असेल आणि इज प्रूव्हन गिल्टी, तर त्याचं सोशल शेमिंग होतं का? किंवा ते नाही जर होत. झालं तर मग हा जास्त उपयोग होईल का त्याचा? हो ना, पण ते नाहीये ना आपल्याकडे. पुरुष प्रधानता इतकी तीव्र आहे, की आता आपण बघितलं गुन्ह्यातून बाहेर सुटून आल्यानंतर तुरुंगाच्या बाहेर त्यांचं सेलिब्रेशन होतं. गुलाल, फुलं, पायघड्या. हे जर का असं आहे, म्हणजे ते तर खून मारामाऱ्यांमधल्या गुन्ह्यांचं हे आहे. बाई तर कायमच सेकंडरीच मानली गेलेली आहे. त्याच्यामुळे रादर माझं असं नेहमी म्हणणं आहे, की बाई म्हणून पण म्हणणं आहे आणि कॉर्पोरेटमध्ये काम करणारी व्यक्ती म्हणून पण, बोथ वे. तर त्याच्यामध्ये माझं असं म्हणणं आहे, की माझ्या नवऱ्याविरुद्ध, मुलाविरुद्ध, भावाविरुद्ध, बापाविरुद्ध जर का कोण्या बाईनी कंप्लेंट केली, तर मी त्या माझ्या रिलेटेड असणाऱ्या पुरुषाला झापायला पाहिजे. त्याला सांगायला पाहिजे, की मला नाही चालणार. काहीतरी मी घरून ते सुरू केलं पाहिजे. तसं सोशल शेमिंग सुरू व्हायला पाहिजे. तर असं होत नाही. हम्म. प्रत्यक्षामध्ये मी मुलगा असेल तर त्याला पाठीशी घालते, की माझा मुलगा शक्यच नाही. नवरा असेल तर म्हणेन, की माझा नवराच इतका भारी आहे, ती बाईच मागे लागली. हम्म. बाप असेल तर म्हणेल, की "कोणाबद्दल बोलतेस तू? माझ्या बापाबद्दल लायकी आहे का तुझी?" भावाबद्दल तेच आहे. सॉरी. तर त्याच्यामुळे घरातून सुरू झालं पाहिजे ते. हम्म. आता आपण मगाशी बोलत होतो तसं, की मूल जेव्हा मूल असतं, मुलगा असतो माझा, तेव्हा तो माझा मुलगा असतो. तो जेव्हा पुरुष होतो, तेव्हा तो पुरुषाच्या गटात जातो. बरोबर. तर हे व्हायला नको. म्हणजे तुम्ही बाईला कायम प्रतिष्ठित व्यक्ती म्हणूनच वागवायला पाहिजे. तिचं लैंगिकता सुपरसीड होते, ती होता कामा नये. आणि ते कोण करणार? परत बोथ वे तेच आहे ना. आज काय आहे, की पुरुष मिळवता पण आहे, डिसिजन मेकर पण आहे आणि सत्ताधीश पण आहे. या तीनही गोष्टी जोवर कन्सिस्टंटली त्याच्याकडे आहे आणि मी जन्माला घातलेलं, वाढवलेलं
तोही त्याच गटात जातो आहे. तिकडे गेल्यानंतर तोही तेच नियम पाळतो आहे. त्याच्यामुळे जोवर बाई सर्वार्थाने स्वयंपूर्ण, नॉट ओन्ली फायनान्शियली, सायकोलॉजिकली ऑल्सो सक्षम होईल, निर्णयक्षम होईल आणि सत्ताधीश होईल. आणि हे तिन्ही ती बाईच्या अँगलनी चालवेल. हम्म. परत मग मी शर्ट पॅन्ट घालणारे आणि मग त्याच पद्धतीने चालवणारे भगिनीभाव सोडून पुरुषाच्या पद्धतीने मी जर का ते सगळं सत्ताकरण करायला लागले, तरी पण होणार नाही. घरातून आपण सुरू करायला पाहिजे. आणि आता तर साधी काही कमेंट केली तर काय नीच, घाणेरड्या दर्जाचं ट्रोलिंग होतं. हम्म. काहीही तुम्ही म्हटलं, बरोबर. ती व्यक्ती म्हणून बघितलंच जात नाही. कायम ती स्त्री, बाई, मादी ह्या अँगलनी बघितलं जातं. हम्म. सोशल मीडियाच्या तरुण तुमच्यासारख्या लोकांची जास्त जबाबदारी आहे, बरोबर. की तुम्ही ते ताबा ठेवलं पाहिजे आपल्या लिखाणावर, जिभेवर, व्यक्त होण्यावर. डायस आहे, शब्द आहे आणि माझं काहीतरी कुठेतरी दबलेलं मला बाहेर काढायचंय. इट इज नॉट द वे. हम्म. आता ह्याच्यात अजून एक मला तुला विचारायचं आहे की समजा माझ्या विरुद्ध कंप्लेंट झाली असं आपण कन्सिडर करू, ज्याच्यामध्ये कमिटीनी मला विचारलं की काय हा हा प्रसंग आहे असा असा आहे, आणि मी इझिली जर का असं म्हणू म्हणजे मी तर म्हणणारच ना की अरे मला माहितीच नव्हतं की हे सेक्शुअल हॅरेसमेंटच्या अंडर येतं. किंवा मी तिला एक फिमेल एम्प्लॉईला रोज गुड मॉर्निंग पाठवलं जे तिला आवडलं नाही आणि इतर काही मेसेजेस पाठवले असतील, तर मला वाटलं की हे कॅज्युअल चालू आहे असं म्हणून शेड ऑफ करणं सोपं आहे. तर अशा वेळेस मग जेव्हा मेल एम्प्लॉईजला ट्रेनिंग दिलं जातं अबाउट पॉश ऍक्ट, तर त्याच्यात काही असे इन्स्टन्सेस म्हणा किंवा एक्झाम्पल म्हणा हे केलेले असतात का, किंवा तू सांगू शकतेस का की अरे हे 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 या गोष्टी येऊ येऊ शकतात सेक्शुअल हॅरासमेंटच्या अंडर, तर जेव्हा तुम्ही काम करत असता त्यावेळेस या गोष्टीकडे नीट पाहणं किंवा जपून त्याच्याविषयी वागणं हे गरजेचं आहे. हा, तर त्याच्यामध्ये या ऍक्टचं परत एक वेगळेपणा असा आहे की तुमचं इंटेंट काय होतं ते महत्वाचं नाहीये, इम्पॅक्ट महत्वाचा आहे. हम्म. म्हणजे मी असं म्हणेन की अरे मी तर माझी पद्धतच आहे आल्याबरोबर सगळ्यांना शेक हँड करायचा, त्यामुळे मला नाही काही त्याच्यात वाटत आणि तुझ्या 4 फिमेल कलिगना पण नाही वाटत, पण मला वाटतंय. कारण मी हम्म. खूप छोट्या गावातून आलेली मुलगी आहे, माझी ही पहिलीच नोकरी आहे. इतकं चक्क कॉर्पोरेट बघितलेलं नाहीये मी. मी अजून पिन लावून ओढणीचा ड्रेस घालून मी कामाला जाते आहे. आणि शेक हँड तर शक्यच नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचा स्पर्श मी केलेला नाही आजवर कुठल्याही पुरुषाला. आमच्याकडे मोठ्यांना पण जमिनीला हात लावून पाया पडतात आणि वरूनच ते नमस्कार देतात, हात लावत नाहीत. हम्म. तर त्याच्यामुळे जे मला नको आहे, जे मला अनविलिंग आहे, दॅट इज ऑल कम अंडर सेक्शुअल हॅरॅसमेंट. हम्म. त्याच्यामुळे पुरुषांना असं सांगायला पाहिजे की पहिल्यांदा पाठवल्यावर त्या बाईंनी, मुलींनी कुठल्याही प्रकारे भुवई उडवून सुद्धा नाही असं सांगितलं तर त्या क्षणी थांबायचं आहे. अरे एवढं काय होतंय, बघ काही नाही होते, बघ ती करते, चल आपण करू. चालणार नाहीये. हम्म. तुला तिचं कल्चर बदलण्याचा मक्ता दिलेला नाहीये. तिला जे नको आहे ते नाही. नो मीन्स नो. तर हम्म. ते अवेअरनेसचं ट्रेनिंगमध्ये आपण सांगतो की तुम्हाला जसं वाढवलं आहे तसं समोरच्या बाईला वाढवलंय असं नाही, किंवा तुमच्या एका मैत्रिणीला चालतं ते दुसरीला चालतं असं नाही. हम्म. त्याच्यामुळे त्या बाईचं जरा पुसटसं जरी नको, मला नाही आवडत आहे असं वाटलं तरी थांबा, आणि सांगितल्यावर तर थांबाच थांबा. म्हणजे जसं आता तू म्हणलीस की शेक हँड याच्यामध्ये एक फिजिकल ऍस्पेक्ट आहे, त्याच्या बियॉन्ड काय सेक्शुअल हॅरेसमेंट असतात म्हणजे जे पुरुषांना असं वाटतं की माहिती नसेल. आय नो की हे खूप लेम रिझन आहे टू से की हे मला माहिती नाही, पण द वे यू आर सेईंग की जर का काही इंडिकेशन आलं किंवा स्पेसिफिकली सांगितलं की आय एम नॉट कम्फर्टेबल, तर ते थांबणं गरजेचं आहे. पण फिजिकल बाउंड्रीज पेक्षा इतर काय गोष्टी आहेत की ज्या सेक्शुअल हॅरेसमेंटच्या अंडर एका स्त्रीला अनकम्फर्टेबल वाटू शकतं? म्हणजे स्पेस हे पण आहे, म्हणजे मी बाई म्हणून पण सांगू शकते आणि एकूण पण, राईट. की माझ्या अगदी जवळ आलेलं नाही मला चालणार आहे. हम्म. तुम्हाला कुठेही हात लावलेले नाही, आपलं कुठेही टच झालेलं नाही, पण मी अंग चोरून घेत असेल. जनरली बायकाच अंग चोरून घेतात. मग तुला कळायला पाहिजे की हे नाही चालणार आहे. आता ह्याच्यात काय आहे, लिफ्ट आहे, गर्दी आहे, 4 माणसं अलाउड आहेत, पण मी 5वा घुसलो, तर त्याच्यात काय झालं. पण मी असं म्हटलं की रोज माझ्याच वेळेला हा माणूस दर 5वा म्हणूनच येतो. हम्म. एकदा पण त्याला वाटत नाही की आता थांबूया. हम्म. हे जे आहे हे सेक्स्युअल नाही, पण हे पॉशमध्ये येऊ शकतं. दुसरं तसंच की मी गाणीच गातो. मी रोज चिठ्ठ्यावर गाणी म्हणत फिरत असतो कंपनीमध्ये, व्हॉटेवर. पण नेमकं अति क्या खंडाला हेच हम तुम
असं जर का मी गाणं म्हटलं तर ती सेक्स्युअल हॅरेसमेंट होऊ शकते. हम्म, कारण ते इंडिकेटिव्ह आहे आणि मी रोज तेच ऐकते. माझ्या जवळून जाताना तुझ्या शिट्टीवर तेच गाणं आहे. हम्म, नाही चालणार आहे ते. हे कुठलंही किंवा मी काहीतरी फॉरवर्ड केले WhatsAppचे मेसेज, की म्हटलं तर असं दादा कोंडकेच्या विनोदासारखं आहे. नाही चालणार. हम्म, कुठेही बाईचं बाई पण अधोरेखित होईल आणि ते त्या बाईला चालणार नाही असं असेल तर ते चालणार नाही. ते पॉश अंडर येईल. हम्म, इतकं ते निखळ, स्वच्छ पाहिजे, की ते व्यक्तीला तेच मी पुरुषाला पाठवलं तरी तो जोक होईल, बाईला पाठवलं तरी तोच जोक होईल त्याच अर्थाचा. हम्म. तरच होईल. म्हणजे व्हर्बल आहे, ॲक्शन आहे, स्पर्श तर आहेच आहे, पोर्नोग्राफी ऑफकोर्स आहे. तेच की मला जे आवडत नाही ते नाहीये. अनविलिंग फॉर मी इज नॉट अलाउड. हे सगळे हम्म. ऍक्ट पॉश अंडर मी करू शकते तक्रार त्याच्या विरुद्ध. याच्यात व्हॉट्सअप ग्रुप विषयी काय म्हणणं आहे? आता जसं एम्प्लॉईजचा ग्रुप आहे ज्याच्यात पुरुष पण आहेत, स्त्रिया पण आहेत, आणि त्याच्यावरती कंपनी व्यतिरिक्त पण गप्पा चालतात. अर्थात. तर त्याच्यात मी असे डबल मिनिंग जोक म्हणा किंवा असं जर पाठवायला लागलो, तर तिथे मला, तर ते पण येतं का? म्हणजे का हा फॉर्मल ग्रुप म्हणून कन्सिडर नाही फॉर्मल होत? ग्रुप म्हणून त्याच्यामध्ये मी व्यक्ती म्हणून तक्रार नाही करू शकत. अच्छा. कारण तिथे दुसरी बाई आहे, तिला तो प्रॉब्लेम नाहीये, मला तो प्रॉब्लेम आहे. हम्म. तर त्याच्यानंतर तू व्यक्तिगत मला पाठवलं असतं ते होईल, जे आता आपण सगळं तपशीलवार बोललो तसं. हम्म. पण गटाने असेल तर त्या गटातल्या सगळ्या बायकांना जर का वाटलं की नाही, हा माणूस आपण आहोत म्हणूनच असले काहीतरी व्यर्थी विनोद पाठवतोय, तर त्या सगळ्या मिळून जाऊ शकतात की हे अच्छा. आम्हाला पसंत नाहीये. तो ते गटाचं कंप्लेंट होऊ शकते. हम्म. पण हम्म. एकाला चालतंय दुसरीला नाही तर नाही चालत. कारण तो गट आहे म्हणून. बरोबर, बरोबर. आणि हेच मात्र कंपनीच्या कुठल्या चॅनल थ्रू होत असेल तर मग डेफिनेटली जास्त रिस्की आहे. अर्थात करूच नाही म्हणजे. म्हणजे अर्थात करू नये, पण हे करणारे लोक असणार आहेत, आय एम शुअर की. ती इतकी ग्रे लाईन आहे ना, त्याच्यामुळे रिस्पेक्ट करा ना. हा, म्हणजे बेसिक ते महत्वाचं आहे. तुम्ही ती स्वतंत्र व्यक्ती आहे, तिची वेगळी मतं आहेत आणि तुम्ही त्याचा आदर करा आणि हे सगळीकडेच पाहिजे ना. तो कोण म्हणतो, एक बुटका आहे, एक उंच आहे. असं थोडी ना आपण म्हणतो, की "ए बुटक्या हल." असं नाही म्हणत ना आपण. माहिती हम्म, असेल तर. आणि जो मोठा आहे, ज्याच्या हातात सत्ता आहे, तर त्याने तर आणखी नीट वागायला पाहिजे. कारण भारतामध्ये काय आहे ना, रादर सगळीकडेच माणसं बघून शिकतात, वाचून नाही. हम्म, म्हणजे माझा बॉस जर का असेल, की नो नॉनसेन्सवाला आहे, त्याच्याकडे काही चालत नाही, तर नाही त्याच्या हाताखालचे पुरुष वागणार आहेत. हम्म, पण तोच जर का "अरे चलता है रे, काय एवढं चालतं, ते 18 वर्षाची मुलगी आहे, काय तिला कुठे काय कळतं? आपणच तयार करूया." असलं काही असेल तर ते लगेच होणार आहे परकोलेट. हम्म, सर्वार्थाने जो हा आहे, ताकदवान आहे, श्रीमंत आहे, सत्तावाला आहे, त्याची जबाबदारी मोठी आहे. त्याच्या वागण्यातून त्यांनी दिसलं पाहिजे ते, की इथे आपल्याला चालणार नाही. सेम फॉर बायका, दोन्ही साइडनी आहे हे. आणि याच्यामध्ये पुरुषांवरती जर का सेक्शुअल हॅरॅसमेंट होत असेल एखाद्या वर्कप्लेसमध्ये, जी असं आपण म्हणू मे बी पर्सेंटेज वाईज खूप कमी असू शकते, तर अशा वेळेस पुरुषांनी कंप्लेंट करायची सोय या पॉशच्या अंडर आहे का? नाहीये. पॉशच्या अंडर पुरुषांनी तक्रार करायची नाहीये. आत्ता त्याच्यावर अमेंडमेंट बद्दलची चर्चा झाली. आत्ताच मी रांचीला जाऊन आले तिथल्या लॉ कॉलेजनी. सेंट्रल गव्हर्नमेंटने ती एक कमिटी केलेली. त्याच्यामध्ये मला एक रिसोर्स पर्सन म्हणून बोलवलेलं. तिथे ही चर्चा झाली. कारण आता हे जे LBST ते जे सगळे लोक आहेत, त्यांनी काय करायचं? त्यांनी कोण LGBT बरोबर. कम्युनिटी. त्या कम्युनिटी मधल्या लोकांनी काय करायचं? त्यांना तर त्या काहीही म्हणजे बाई, पुरुष तर त्याच्याबद्दलची आत्ता क्लिअर तजवीज नाहीये. आत्ता स्त्री आणि पुरुष असंच आहे ते. आणि पुरुष पॉश अंडर करू शकत नाही कारण पुरुषांना इतर सगळे ऍक्ट अवेलेबल आहेत. क्रिमिनल वाले सगळे. पॉश अंडर पुरुष नाही करू शकत कंप्लेंट. ही कांट बी अक्युज्ड. पण असं किती इन्स्टन्सेस असू शकतात किंवा असे माहिती आहेत का तुला, की जिथे पुरुषावरती अन्याय झालाय होऊ शकत असेल म्हणजे आता का ते रिपोर्टेड नाहीये? एक तर ती सोयच नाहीये ऍक्टमध्ये. पॉशमध्ये तर नाहीच आहे. आणि क्रिमिनलमध्ये धरलं तर तू क्रिमिनल काहीतरी ऍक्ट करायला पाहिजे ना. हम्म. बाईनी मी तुला पाठवलं काहीतरी व्यर्थी विनोद तर तू क्रिमिनलमध्ये पण तक्रार करू शकत नाही. पण दुसरं मी असं पण म्हणजे मी आता जे तू एक्झाम्पल दिलं त्याच्यावर असं होतं का, की मला ऍज अ पुरुष बऱ्याचदा ती सेक्शुअल हॅरेसमेंट आहे हेच वाटू नाही शकत. तुला मज्जाच येते ना. आनंदच होतो तुला. एक्झॅक्टली. की बाई मला पाठवते म्हणजे तो हे जोपर्यंत पुरुषातला नरपणा आणि बाईतला मादीपणा
खाली जात नाहीत ना, निवत नाहीत ना ते सायकॉलॉजी, तोपर्यंत हेच होत राहणार. हम्म. ते कधी सुधारणार? ते नाही सुधारणार. आणि आता तर म्हणजे सगळं फ्री झाल्यामुळे माझी आयडेंटिटी, माझं व्यक्तिमत्व दिसत नाही, माझं फक्त टेक्स्ट दिसतं आहे. तर मी तर काही करू शकतो. हम्म. त्याच्यामुळे पुरुषावर झालं तर ते आत्ता रजिस्टर करायची ह्याच्यात सोय नाही. पुरुषावर असं होऊ शकतं की फसवलं, असं कदाचित होऊ शकतं की आपले वन वे प्रेमबिमात असतं तसं की तिने फसवलं. पण आजही अशा केसेस आहे अमृता वगैरे सारखे की मारून टाकलं तिला. हम्म. ठार मारून टाकलं की तू मला हो म्हणालीस आणि त्याच्याबरोबर कशी काय जातेस, किंवा बरोबर. माझ्यात काय कमी आहे. नेहमीचा प्रश्न आहे की अरे मला लाल आवडतो रंग, पिवळा नाही. पिवळा कमी नाहीये, पिवळा कोणाला तरी आवडतो, मला लाल आवडतो. बरोबर. त्याच्यात काय आहे चूक? बरोबर. पण तेच आहे, हे खूप खोल येत रे त्याची पाळंमुळं. हम्म. हजारो वर्षाच्या पुरुषप्रधान संस्कृतीचं. आणि ते कमी व्हायला वेळ लागेल. पण हे पुरुषाला असं वाटलं तर पुरुषांनी त्या बाईला जाऊन सांगावं की मला कळतंय, म्हणजे तुला मी खूप आवडतो, हे मला मान्य आहे, मी तुझा रिस्पेक्ट करतो, पण माझं नाहीये ग तसं, सो सॉरी. आपण हम्म. लेट अस ॲग्री टू डिसॲग्री. आपलं बरोबर. नाहीये, वी आर नॉट अलाइन्ड. तू छान आहे, तू तुझ्या रस्त्याने जा. बरोबर. मी की बघितलं का माझ्या मागे येते, असं नाही करू. सांगावं की सॉरी. हम्म. रिस्पेक्ट एकूण माणसाने माणसाला द्यायला पाहिजे ना, पुरुषांनी द्यायलाच पाहिजे बाईला. आता या पॉश इम्प्लिमेंटेशन मध्ये मला अजून एक प्रश्न असा पडला की आता अवेअरनेस कमी आहे कम्पॅरेटिव्हली म्हणून का एक बेसिक उदासीनता फाउंडर्स मध्ये दिसते की अरे काहीतरी आलंय पण बघू नंतर करू. तर ते किती प्रमाण दिसतंय तुला? नाही, अवेअरनेस कमी असंच वाटेल. कारण फाउंडरना उदासीनता असून काही दिवसांनी करावंच लागतं. बरोबर. आणि ते करतात. काही काही फाउंडर हे असं की सगळं लीगल कंप्लायन्स करून टाका, कन्सल्टंट नेमा, तो म्हणतोय ते करून टाका. दोन्ही त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे की त्याला वाटतं की ठीक आहे, आणि त्याला दुसरं असंही काही छोटा गट असतो की अरे कंप्लेंट येईल तेव्हा बघू, ते आपल्याच हातात आहे, करू मॅनेज, हम्म. असं पण असतं. पण अवेअरनेस हेच मला महत्वाचं वाटतं, कारण आपल्याकडे खूप गदागदा हलवल्याशिवाय काही होतच नाही, कुठलीच ऍक्ट. एवढे सगळे सर्वोत्तम कायदे कुठे होतात ते इम्प्लिमेंट, कारण माहितीच नसतं की मी काय करू शकते. हम्म. आणि हा अवेअरनेस वरच्यांपेक्षा खालच्यांना जास्त पाहिजे की माझा तो हक्क आहे. आता कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलाय 14-15 घटनेच्या कलमानुसार की डिग्निटीनी जगण्याचा हक्क बाईला आहे. हे कोणाला माहिती आहे? डिग्निटी म्हणजे काय कोणाला माहिती आहे? किंवा कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन चालणार नाही. हम्म. कुठल्याच, म्हणजे बाई आहे म्हणून तुला हे देत नाही नोकरी, असं चालणार नाही. मला अलाउच नाहीये, इलिगल आहे, मी केस करू शकते, कोणाला माहिती आहे. आणि कायदे म्हणजे क्लिष्ट, ते म्हणजे आपल्याला कळणार नाही, ते करायचं म्हणजे कोर्टाची पायरी चढू नये, आपण लहानपणापासून ऐकत आलो. हम्म. या सगळ्याचाच तो इफेक्ट आहे. जितकं सोपं कराल प्रोसिजर, सहज हे कराल, पटापट निर्णय घ्याल, तेवढं ते सहज होईल. पण तरी तुझा प्रश्न होता अवेअरनेस का उदासीनता, तर अवेअरनेस. हम्म. कंपनी पॉश कंप्लायंट नाहीये हे कळण्यासाठी काही सर्वे किंवा ऑडिट सरकार करतं का? आणि त्याचं काय ओव्हरऑल म्हणजे त्याचा इम्पॅक्ट परत अर्थात तो आहेच आहे की तुमचं लायसन्स जाऊ शकतं इथपर्यंत आहे. पण ओव्हरऑल ऑडिटची काय आता सिस्टीम आहे? आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जी आर काढला आहे की आता ते ऑडिट करणार आहेत, सरप्राईज. हम्म. तर त्याच्यामध्ये ऑडिट तर सगळ्या विविध प्रकारचे असतात, इन्कम टॅक्स ऑडिट पासून बँक ऑडिट सगळ्याचे असतात. फॅक्टरी इन्स्पेक्टर येतो चेक करायला. फक्त ह्या ऑडिटचं एक परत ह्याचा वेगळा लुकआउट असा आहे की जसा पॉश ऍक्टचाच आहे, इतर ऑडिट कंप्लायन्स झालाय ना ते टिक मार्क करतात. हम्म. हे डॉक्युमेंट आहे, ते डॉक्युमेंट आहे, अमुक ढमुक. हे ऑडिट असं असणार आहे जे ऍक्च्युअली अजून प्रत्यक्षात इम्प्लिमेंट झालं नाही, कोणत्याही क्षणी ते सुरू होऊ शकतं, की त्याचा इफेक्ट काय आहे. म्हणजे मी सगळं दाखवलं की हे बघा माझी पॉशची पॉलिसी, हे बघा आयसीसी, तर ते नाही ऐकणार आहेत. ते प्रत्यक्ष 10 एम्प्लॉईजना विचारणार आहेत की तुमचं कधी झालं शेवटचं ट्रेनिंग, हम्म. कोणी घेतलं होतं, त्याच्यात तुम्हाला काय काय शिकवलं, तुम्हाला काय काय कळलं, हे होणार आहे. हम्म. रॅन्डमली ते मालकांना विचारणार आहेत की अरे पॉशचं कोण होतं रे गेल्या वर्षी. सरप्राईज ऑडिट असणार आहे, रॅन्डमली प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे इम्प्लिमेंट काय झालं आहे ह्याचं हे ऑडिट असणार आहे. हम्म. डॉक्युमेंटरी कंप्लायन्स हा वेगळा असतो आणि ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन वेगळं असतं. इथून इथे जाण्यासाठीचं हे ऑडिट असणार आहे. म्हणजे ऑन पेपर कंप्लायन्सला काही महत्व नाहीये. हा, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त महत्व इम्प्लिमेंटेशनला आहे. राईट, 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 राईट. आणि ते ते तपासणार आहेत. हम्म. ती खूप चांगली गोष्ट आहे पण म्हणजे अगदी अगदीच. येस. सो आता म्हणजे जे कंपनी ओनर्स आहेत त्यांनी हे ध्यानात ठेवलं पाहिजे की अशा ऑडिटला समोर जाऊन आपण कंप्लायंट नाही आहोत हे करण्यापेक्षा त्या
ज्या स्टेप्स आहेत, ज्या काही फार अवघड पण नाहीये, अगदीच नाही, अगदी तर सोप्या सहज त्या खरंच आहे. करणं गरजेचं आहे. आता ट्रेनिंगच्या यांनी जे तुझ्याकडे रिक्वेस्ट येतात, तर त्या टिपिकली म्हणजे मी आता अशा याने विचारतोय की किती इंटरेस्ट असतो ऍक्च्युली एम्प्लॉईजना, की एखादं पॉश ट्रेनिंग जर का डिक्लेअर झालंय, कारण की तिथनं पण पुश मिळणं गरजेचं आहे. हो मी हो ऍज अन हो. एम्प्लॉई जर माझ्यासाठी एवढं सगळं करतायत हम्म. आणि मला इंटरेस्टच नाहीये, तर हे किती इंटरेस्ट बघायला नाही मिळतं. असंच जास्त आहे. हम्म. कारण त्यांना कुठेतरी बॅक ऑफ द माइंड माहिती आहे की हे नुसतं सगळं प्रोटोकॉल आहे. प्रत्यक्षात ना आम्ही कंप्लेंट करू शकणार आहे ना आम्हाला न्याय मिळणार आहे. आपलं जसं एक कुठल्याही चोरीची कंप्लेंट कोण करतं का? नाही करत. काय आता विमान कंपन्यांचे इतके घोटाळे चालतात. आता मी 2-4 वेळेला गेले, सगळेचे सगळे पैसे गेले माझे. काही काही मी कुठेही कंप्लेंट केली नाही. तिथे मी खूप कटकट केली की आता मी लगेच ईमेल काही केलं नाही. मी सुद्धा नाही केलं. हम्म. त्याच्यामुळे तो जोपर्यंत विश्वास वाटणार नाही की होऊ शकतं काहीतरी. पण ज्या नव्याने एंटर झालेल्या मुली आहेत, बायका आहेत, त्यांना त्या मानाने मला इंटरेस्ट दिसतो. हम्म. की अरे वा असं करता येतं का? मग सांगा कोणाला करायचं? मग कसं करायचं? मग हे असं असेल तर होईल का? की त्या तक्रारी तरी सांगतात. की तो दरवेळेला मला असंच म्हणजे तो हे ते करतो. तो रोज एक गुलाबाचं फुल देतो आणि वेगवेगळ्या रंगाचं देतो की गुड मॉर्निंग म्हणून एक फुल देतो. पण मला त्याचं टेन्शन येतं तो लांब दिसला की अरे आला बाबा आता परत गुलाबाचं फुल मिळणार. तर ही कंप्लेंट होऊ शकते का? अशी क्युरिओसिटी, कुतूहल जेन्युइन आहे. पण तू म्हणालास तर उत्साह किंवा हां, आता आपण करूया. ट्रेनिंग घेण्यातला उत्साह, तो फार आशादायक नाहीये. हम्म. त्या मानाने आय-सी-सी कमिटी मेंबरचा उत्साह छान आहे. एक तर त्या असं त्यांना काहीतरी नवं मिळालंय, की आम्ही बघणार, आम्ही डिसिजन, आम्ही इन्क्वायरी, हम्म. जस्ट लाइक अ कोर्ट. हम्म. त्याच्यामुळे त्यांना तो उत्साह आहे, की आम्हाला सांगा, आम्हाला अधिकार काय आहेत आणि काय आम्ही करू शकत नाही ते आम्हाला सांगा, कसं घ्यायचं सांगा. हा सबस्टॅन्शियली इंटरेस्टनी ते लोकं ट्रेनिंग घेतात. हम्म. मग रादर ते दर महिन्यातला एकदा बोलवतात किंवा 2 महिन्यातनं एकदा बोलवतात, की बघा असं केस आली, आम्ही असं करतोय किंवा असं-असं चाललंय जगात. ज्या मोठ्या कंपन्या आहेत, ज्यांची खूप सारी ऑफिसेस आहेत, 100च्या वर, त्यांचे जे कॉर्पोरेट्स आहेत, त्यांच्या ज्या आय-सी-सी कमिट्या आहेत, त्या खूप अत्यंत उत्साहाने ट्रेनिंग घेतात, काम करतात, सगळं व्यवस्थित चालू आहे त्यांचं. हम्म. समजा जर तुझ्याकडे एन्क्वायरी आली की माझ्या कंपनीत पॉश कंप्लायन्स करायचा आहे, तर ओव्हरऑल किती दिवस साधारण लागतं आणि बेसिक स्टेप्स काय असतात, की माझ्याकडनं काय लागेल, तुझ्याकडनं काय लागेल या ह्यानी, आणि एक साधारण एक त्याची कॉस्ट काय लागू शकते कंपनीसाठी. ते कंपनीचा प्रकार आणि कंपनीची स्ट्रेंथ ह्याच्यावर आहे. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगला लागणारं वेगळं असेल, आय-टीला वेगळं असेल, बँकिंगला वेगळं असेल. पण अगदी एक ढोबळ मानाने म्हणायचं तर 3 वर्किंग डेज ते 1 आठवडा वर्किंग डे ह्याच्यात सगळं पुरं होऊ शकतं. हम्म. त्याच्यासाठी त्या कंपनीच्या चीफने, मॅनेजमेंट असेल, ओनर असेल कोणी, त्याने दिवसाकाठी 2 तास दिले तरी खूप आहेत. हम्म. 3 दिवस असेल तर 4 तास द्यावे लागतील. आठवडाभर असेल तर रोज 2 तास. 5 दुणे 10 तास. दिले तर ते सगळं होऊ शकतं. प्राईस आत्ता कोट करताना आता कारण ह्या गोष्टी ना फिजिकल जास्त कराव्या लागतात. हम्म. सगळं ऑनलाईन तुम्ही मला पॉलिसी पाठवा मी चेक करून देते असंच म्हणजे मी असं करत नाही. हम्म. मला तिथे जाऊन बघायला लागतं कारण त्याच्यामध्ये फक्त सेक्स्युअल हॅरॅसमेंटच्या पेक्षा सुद्धा की तुमचं अंतर किती आहे. मॅन्युफॅक्चरिंग असेल तर तुमचा शॉप फ्लोअर किती मोठा आहे. हम्म. बायका किती काम करतात. तुमचं वॉशरूम किती दूर आहे. शिफ्टमध्ये काम करतात का नाही. कुठल्या दिशेने म्हणजे कुठून येतात गावातून कुठे जातात. त्या गावाचं कल्चर काय आहे. मग भाषा कुठली हवी. मराठी ठेवायची, तमिळ ठेवायची. काय असायला व उदाहरणं कुठली द्यायची. कुठल्या ह्याच्यात त्यांना समजावून हे सगळ्याला इंटरॅक्शन ऑफलाईन इंटरॅक्शन लागतं. त्याच्यामुळे जो वेळ लागेल तेवढाच म्हणजे अंतरावर डिपेंड आणि साधारण 100 ते 50,000 पर्यंतच्या कंपन्यांचं मी हे करून दिलेलं आहे. हम्म. करून देते रादर. तर 8 दिवस हे नक्की आहे. पैशाचं म्हणशील तर ते किती लोकांपर्यंत पोचवायचं आहे हम्म. त्याच्यावर ते डिपेंड आहे. बरोबर. पण ओव्हरऑल ह्या सगळ्यात असं दिसून येते की ही कॉस्ट फार काही मोठी नाहीये. अगदीच नाहीये. म्हणजे कंप्लायंट असणं ह्याचे जे फायदे आहेत किंवा ती सेफ एन्व्हायरमेंट, वर्क एन्व्हायरमेंट क्रिएट करणं ह्याचे जे फायदे आहेत, त्याच्या तुलनेने ह्याची कॉस्ट मला वाटतं फार काही नसावी. आणि खूप कंप्लायन्स करावेच लागतात ना. कुठलेही हम्म. स्टार्टअप केलं तरी 4 कंप्लायन्स करायला लागते. शॉप बरोबर. ॲक्ट काढा, बँक अकाउंट उघडा, 100 गोष्टी द्या, पॅन द्या, आधार द्या, त्याचं सगळं झालंय ना बघा, रजिस्टर. तर त्याच्यापैकीच हे करून टाकलं तर बरं. नाहीतर मी मगाशी म्हटलं तसं अॅन्युअल जे कंप्लायन्सेस असतात, काही एका फ्रिक्वेन्सी त्याच्यात जर नसेल तर तो ह्याच्यात घालून टाका. वन्स फॉर ऑल करून टाका आणि कन्सल्टंट तर खूप झाले, ट्रेनर पण खूप आहेत. हम्म. तुम्हाला जो जवळ आहे,
दोन्ही अर्थाने. एक विचारांनीच पण जवळ आहे. ऑफलाईन ऑनलाईनसाठी कारण ट्रेनिंग कधी कधी ऑफलाईन देणं, बोलणं, आयसीसी मेंबरशी कनेक्ट असणं वर्षातून दोनदा तरी ऑफलाईन असावं असं माझं म्हणणं आहे. तर ते सोपं आहे आणि करणेबल तर नक्कीच आहे. हम्म. आता एक शेवटचा प्रश्न तुला विचारतो. ज्या फिमेल एम्प्लॉईज वर्किंग आहेत यांना तू काय सांगशील, ज्यांना कंप्लेंट करायची पण अजून त्यांची हिंमत होत नाहीये, अशा वर्किंग वुमन एम्प्लॉईजला तू काय सांगशील? म्हणजे एक तर सांगेन की बिनधास्त तुम्ही कंप्लेंट करा, कराचं, पोर्ट अंडरलाईन वगैरे वगैरे, कराचं या शब्दाला. दुसरं असं की नीट डोकं शांत ठेवून करा, कारण शेवटी ती प्रोसिजर आहे. मला वाटलं मला रडू आलं, मला राग आला म्हणून मी निघून गेले आज रजा घेऊन किंवा पळून गेले, मी ठरवलं मला त्यात माणसाचं तोंड बघायचं नाही, मी परत जाणार नाही, हे अजिबात करू नका. कंप्लेंट करा, शांत डोक्याने करा, व्यवस्थित प्रोसिजरने करा. नक्की हलेल, हलतं आहे आजही, हलेल, ती परिस्थिती बदलेल. आणि त्याला मी नाही करणार तर कोण करणार? जो अन्याय सहन करतो तो पहिलाच गुन्हेगार असतो ना. हम्म, त्याच्यामुळे मी सगळ्या वर्किंग बायकांना सांगेन, इररिस्पेक्टिव्ह ऑफ वय, आता हम्म. ह्या वयात कुठे कंप्लेंट करायची, ह्याच वयात करायची, कारण आता तुझ्याकडे गमावण्यासारखं तुलनेने कमी आहे. तुझी नोकरी गेली, तुला चालू शकतं, असं होणार नाही. कंप्लेंट जरूर करा, शांत डोक्याने करा, सगळी प्रोसिजर नीट समजावून घ्या आणि करा. ग्रेट, थँक्स अलॉट. खूप मस्त सांगितलंस. आणि आय थिंक या एपिसोडमधनं भरपूर शिकायला मिळणारे जी लोक काम करतात, इरिस्पेक्टिव्ह ऑफ मेल फिमेल, आणि ज्या कंपनीजनी केलेलं नाहीये कंप्लायन्स त्यांनी करून घेणं गरजेचं आहे. अगदीच. तर थँक्स अलॉट. थँक्यू.